नमस्कार. प्रेझेंटेशन बनवायचंय, पण सगळा वेळ जातो तो डिझाईनमध्येच. असं होतं ना? आयडिया मस्त असते, पण स्लाइड्स काही आकर्षक दिसत नाहीत. आज आपण याच समस्येवर एक जबरदस्त उपाय पाहणार आहोत. एका अशा एआय टूलबद्दल बोलूया, जे हे काम अगदी सोपं करून टाकतं. चला, जाणून घेऊया स्लाइड्स गो बद्दल. आणि हे खरं आहे नाही का? म्हणजे आकर्षक स्लाइड्स बनवण्यासाठी कितीतरी तास घालवावे लागतात. आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव आहेच. बराचसा वेळ ना तो फक्त डिझाईनमध्येच निघून जातो. आणि मग काय, जो महत्वाचा मुद्दा सांगायचा असतो तोच कुठेतरी मागे पडतो. आणि हेच तर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे नाही का? आपल्याकडे सगळी माहिती तयार असते, एकदम उत्तम, पण तिला एक प्रोफेशनल आणि आकर्षक डिझाईनमध्ये कसं बसवायचं हेच कळत नाही. बरं, स्लाइड्स गो सारखी टूल्स आहेत ना, ती नेमकी हीच अडचण सोडवतात. तर या समस्येवर उपाय म्हणून समोर येतं स्लाइड्स गो. हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जे खास करून डिझाईनच्या या सगळ्या डोकेदुखीवरच तयार केलंय. असं समजा की हा आपला एक पर्सनल प्रेझेंटेशन असिस्टंटच आहे, एक को पायलट. ओके, मग स्लाइड्स गो म्हणजे नेमकं काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. इथे आपल्याला गुगल स्लाइड्स आणि पॉवर पॉईंटसाठी हजारो रेडीमेड टेम्पलेट्स मिळतात. आणि इतकंच नाही यात एआयची म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत पण आहे, ज्यामुळे प्रेझेंटेशन बनवण्याचा सगळाच प्रकार एकदम फास्ट आणि सोपा होऊन जातो. याची काही खास वैशिष्ट्य बघूया. एक तर इथे रेडीमेड टेम्पलेट्स मिळतात. दुसरं, एआय प्रेझेंटेशन जनरेटर आहे, जो आपोआप स्लाइड्स बनवून देतो. शिवाय शिक्षण असो किंवा बिझनेस, सगळ्यांसाठी वेगवेगळ्या थीम्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं आपण आपल्या गरजेनुसार सहज बदलू शकतो, म्हणजे कस्टमाइज करू शकतो. चला, आता याच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे येऊया, तो म्हणजे याचा एआय प्रेझेंटेशन जनरेटर. आता हे नेमकं कसं काम करतं आणि आपलं काम किती सोपं करून टाकतं ते जरा सविस्तर बघूया. बघा, आपण जेव्हा स्वतः प्रेझेंटेशन बनवतो तेव्हा काय होतं? लेआउट ठरवा, फॉन्ट निवडा, रंगांचं कॉम्बिनेशन बघा, यातच किती वेळ आणि डोकं जातं. पण स्लाइड्स गोच्या एआयमुळे हे सगळं बदलतं. इथे फक्त एका क्लिकवर आपल्या विषयाला सूट होणारी एक स्मार्ट रचना आणि पूर्ण आउटलाईन तयार मिळते. म्हणजे जे काम करायला तास लागायचे ते आता खरंच काही मिनिटात होतं. आणि ही प्रोसेस इतकी सोपी आहे ना की विचारायलाच नको. फक्त विषय सांगा, एआय काही क्षणात तुमच्यासाठी स्लाइड्स जनरेट करेल. त्यात फक्त आपली माहिती टाका आणि झालं, आपलं आकर्षक प्रेझेंटेशन सादर करण्यासाठी तयार आहे. एक उदाहरण घेऊया, म्हणजे लगेच लक्षात येईल. समजा आपण विषय निवडला शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्ता. तर एआय काय करतं? ते लगेच एक टायटल स्लाइड, त्यातले महत्त्वाचे मुद्दे, त्याला लागणारी चित्र आणि अगदी शेवटचा निष्कर्ष, या सगळ्यासोबत एक पूर्ण आराखडा तयार करून देतं. कमाल आहे ना? खरंच खूप प्रभावी आहे. आता यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते, हे टूल फक्त कुणा एका ठराविक गटासाठी नाहीये. म्हणजे अगदी वर्गातल्या विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या कंपन्यांमधल्या प्रोफेशनल्सपर्यंत सगळ्यांसाठीच हे खूप उपयुक्त आहे. जसं की विद्यार्थी त्यांच्या सेमिनार किंवा प्रोजेक्टसाठी वापरू शकतात. शिक्षक आणि ट्रेनर्स त्यांच्या शिकवण्याच्या सेशनसाठी वापरू शकतात. ऑफिसमध्ये काम करणारे लोक बिझनेस प्रपोजल्स किंवा रिपोर्ट्ससाठी, आणि कंटेंट क्रिएटर्स तर आकर्षक व्हिज्युअल्स बनवण्यासाठी याचा सहज उपयोग करू शकतात. म्हणजे सगळ्यांनाच फायदा आहे. बरं, जे लोक हे टूल पहिल्यांदाच वापरणारे आहेत त्यांच्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत, म्हणजे सुरुवात चांगली होईल आणि बेस्ट रिझल्ट्स मिळतील. काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. सुरुवातीला ना एकदम साधे क्लीन टेम्पलेट्स निवडा. स्लाइड्सवर खूप जास्त माहिती भरू नका, गर्दी नको. फॉन्टचा आकार असा ठेवा की तो सहज वाचता येईल. आणि हो, व्हिज्युअल्स किंवा चित्र अशी वापरा जी तुमच्या मेसेजला सपोर्ट करतील. मूळ मेसेजला झाकून टाकणारी नको. आणि एक महत्त्वाची गोष्ट, हे प्लॅटफॉर्म 2 मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. म्हणजे इथे फ्री आणि प्रीमियम असे दोन्ही पर्याय आहेत. फ्री व्हर्जनमध्ये सुद्धा खूप चांगले टेम्पलेट्स मिळतात, पण प्रीमियममध्ये अर्थातच आणखी खास डिझाईन्स आणि एआय जनरेटर वापरण्यासाठी जास्त फीचर्स मिळतात. तर ह्या सगळ्याचा सार काय? ह्यासारखी टूल्स डिझाईनची जी किचकट प्रक्रिया आहे ना, तिला एकदम सोपी करून टाकतात. याचा फायदा काय? तर जो प्रेझेंटेशन देणार आहे त्याला डिझाईनच्या बारीक-सारीक गोष्टींमध्ये अडकून न राहता आपल्या मूळ मुद्द्यावर, आपल्या स्टोरीवर पूर्ण लक्ष देता येतं. आणि हेच तर महत्त्वाचं आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न,
जसं जसं AI आपलं डिझाईनचं काम सोपं करत जाईल, तसतसं एका उत्तम प्रेझेंटरसाठी सगळ्यात महत्त्वाचं स्किल कोणतं असेल? डिझाईन तर AI करेल, पण मग आपलं काम काय असेल? नक्की विचार करा हां.